नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी, शेतकऱ्यांच्या पीक विमा अनुदान आणि महत्त्वाच्या कर्जमाफीच्या घोषणेविषयीची ही आजची सर्वात मोठी अपडेट फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी। केळीच्या दरामध्ये घसरण सुरू, खानदेशात कमाल दर 1600 रुपये प्रति क्विंटलवरती, शेतकरी संतापले। सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची 10,000 टन निर्यात, गतवर्षीच्या तुलनेत निर्यात वाढण्याचा अंदाज, वाहतुकीस अडथळा तरी निर्यातीस गती येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। काजूबी उत्पादनात 20%च अतितापमान, धुक्याचा परिणाम, प्रति किलोला 175 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांवरती आले मोठे संकट। कांदा दरामध्ये घसरण सुरू, सरासरी दर 1600 रुपये प्रति क्विंटलवरती, उन्हाळी लाल कांद्याचे देखील दर 1200 ते 1400 रुपयावरती घसरल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा बसतोय फटका। नऊ साखर कारखान्यांना 1000 कोटींचे कर्ज मंजूर, महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या 3 वर्षापासून मागतोय कर्ज मंजुरी, परंतु सरकार देत नसल्याने सरकार मेहरबान होते आहे कारखान्यांवरती। कृषीमध्ये AI ला चालना, 500 कोटींचा निधी अखेर झाला मंजूर, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी धोरण ठरवणार महाराष्ट्र सरकारची सर्वात मोठी शेतकरी बांधवांसाठी घोषणा। उष्णतेमुळे पाणी टंचाईच्या झळा अखेर तीव्र वाढल्या, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील दुष्काळाच्या झळा, जनावरांना चारा तसेच पिण्याच्या पाण्यासाठी खूप मोठी टंचाई सहन करावी लागणार। दुधी भोपळ्याचे नवे वाण झाले अखेर प्रसारित, मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार याचा फायदा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केला नवीन वाण, याचा सगळीकडे फायदा। राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता, पुढील 20 तारखेपर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढण्याचा पुन्हा मान्सूनपूर्व सरी 21 तारखेपासून बरसणार। ऊस तोडणी मशीनचे वाहतूक तोडणी दर वाढवा, महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक गटाची सरकारकडे काय लक्ष द्यायला, हा देखील मोठा प्रश्न। अहिल्यानगरला 55,000 हेक्टरने कांदा लागवड वाढली, 2.5 लाख हेक्टरचा क्षेत्राचा टप्पा ओलांडला, शेतकऱ्यांचे कांद्याचे विक्रमी उत्पादन, परंतु भाव मात्र गडगडले। मिशन फॉर कॉटनसाठी 2500 कोटींची तरतूद, कापसाचे उत्पादन महाराष्ट्रात वाढवावे म्हणून सरकारने घेतला आहे मोठा निर्णय, कापसाची उत्पादकता सुधारण्यासाठी प्रकल्प राबवणार। पिवळा वाटाणा पुन्हा हरभऱ्याच्या मुळावरती, मुक्त आयातीला मुदतवाढ, उडदाला वर्षभराची मुदत, पिवळ्या वाटाण्यामुळे हरभऱ्याचा भाव कमी होण्याची शक्यता, सरकार शेतकऱ्यांना नाराज करत आहे। बेदाणा उत्पादनामध्ये 25% झाली घट, प्राथमिक अंदाज, 2 वर्षापासून उत्पादनात घट झाल्याने नैसर्गिक आपत्तीचा सरकार शेतकऱ्यांना करावा लागतोय मोठा सामना, सरकार मदत करणार का याकडे लक्ष। तर शेतकरी बांधवांनो, सरकारने अजूनही कर्जमाफी जाहीर केली नसून शेतकरी मात्र सरकारकडे कर्जमाफीची मागणी करत असताना सरकार वेगळ्या भूमिकेतून पाहत आहे। आपणास काय वाटते, सरकारने कर्जमाफी करावी का? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा।